तर आज आहे नागपंचमी आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. बट हा माझा व्लॉग आहे लास्ट इयरचा. सो मी इथे मेहंदी काढत होते, कारण की मग आईने आणि आजीने घरचं पटापट आवरून कानुले बनवले आणि मग आम्ही आलो महादेवाच्या मंदिरामध्ये, जिथे की नागदेवताही होते. मग त्यांची पूजा केली आणि त्यांची पूजा करून त्यांना कानुले नैवेद्य म्हणून वाहिले. त्यानंतर इथे वारूळ होतं, सो मग वारुळाची पण पूजा केली. आणि त्यानंतर इथे माकडं येत होते ते कानुले खाण्यासाठी. एकदम असे गुपचूप गुपचूप येत होते आणि आम्ही थोडंसं दूर गेले की ते यायचे आणि ते खाऊन टाकायचे. आणि मी पूर्ण 3 वर्षानंतर नागपंचमी म्हणजे असं गावाकडे सेलिब्रेट करत होते. तर जिथे तिथे झोके बघून आणि सगळे लहान लेकरांना झोके चढवताना बघून मला फार छान वाटलं. मग काय, खेड्यामध्ये म्हणतात ना 5 झोक्यांचा मान असतो. सो मग आईने पण 5 झोके खेळली आणि त्यानंतर मग मी उभा राहिले झोका खेळण्यासाठी. आणि पुढे मी एवढी जाम पडली, खूप जास्त डेंजर पडले मी, बट मला लागलं नाही. म्हणजे मी किती ब्लेस्ड म्हणावं, फक्त मला हाताला खरचटलं. खूप वर्षानंतर मी झोका खेळत होती म्हणून मला खूप छान वाटत होतं आणि एकदम हॅपी मूडमध्ये होते मी. बट पडले तर सगळ्या गावामध्येच पसरलं, ओमची पोरगी पडली असं म्हणून. आणि काय, मी व्हिडिओ काढत होते, सगळेजण असे बघत होते की मी व्हिडिओ काढते. मग मला ऑकवर्ड वाटत होतं, बट मी तरी व्हिडिओ काढले. आणि मग मस्तपैकी पुरणपोळीचा बेत होता आज. सो मग आम्ही पुरणपोळी मस्त ताट वाढले आणि जेवणं केली. घरी पण झोका बांधला होता. सो मग दादू तिथे झोका खेळत होता आणि मी पण मग नंतर झोका खेळली थोडासा घरी, कारण की छान वाटत होतं ना. आणि इथे माझा भाऊ गाडी धुत होता. सो मी त्याचा व्हिडिओ काढला कसा पण. हिला मी मेहंदी काढली होती, ही माझी चुलत बहीण आहे. सो मग तिला मेहंदी काढली तर तिचा पण एक व्हिडिओ काढला. म्हटलं स्माईल कर, ती अशी सिरियस होऊन बघत होती. आणि हा छोटा तर मध्येच करत राहतो कधी पण व्हिडिओच्या. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा नागपंचमीचा दिवस आजचा कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.